चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. शाबास आणि कुलदीप तर पहिलं षटक घेऊन कुलदीप 11. चला पंच, चला पंच मॅच चालू करा. पहिला बॉल नो काय काय आहे, परंतु चेंडू निघून गेलाय. सी मारे गप्पार चौकार. येस नो प्लस चौकार म्हणजे तब्बल 5 धावा. थँक्यू. पहिल्या चेंडूवर चौकार, नो प्लस चौकार आणि तब्बल 5 धावा या पहिल्याच चेंडूवर आल्या गेल्या. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे मंगेश आला गेलाय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, फेकी होईपर्यंत 2 धावा. 5 सुरुवात कशा प्रकारे आहे. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 7 धावा धापलकावर कुलदीप 11चा संघ. प्रथम बॅटिंग करत असताना तौफिक पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ रिव्हर्सचा टेप पडतो. येस 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 झेल टिपलाय आणि पहिल्या विकेटचं पतन आणि शाबाज ज्याला मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू विकेट कशी आली, कधी आली, रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता परंतु प्रॉपर टायमिंग नव्हतं. केवरला क्षेत्र होतं ना, त्या क्षेत्राने बरोबर चेंडूला निवडलं. अखेरकार मैदान सोडावं लागलं. नवीन बॅटर घेऊन आला गेला. बॅट्समॅन नेम क्युनाल आला गेलाय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 7 धावा धापलकावर तौफिक पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ पायावर झाला फील परंतु पंचाने लगेच त्वरित सांगितलं की नॉट आउट. त्यामुळे डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 7 धावा धापलकावर 1 गडी बाद. सुरुवात चांगली. इकडून पहिल्या चेंडूवर जे काय झालं ते आता विसरावं लागणार. त्यानंतर चेंडूने थोडस कमबॅक केलं. पुन्हा चेंडू पायावर आदळलाय. फेकी थोडक्यात हुकला. दुसरा धावेचा प्रयत्न सुद्धा झाला गेला आणि 2 धावा आल्या गेल्या त्या चेंडूवर. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा धापलकावर. पहिलं षटक मार्गस्थ जिकडे आयोजक 11 आणि टॉस जिंकून ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं. 2 खेळाडू. येस 2 खेळाडूच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमा गप्पार चौकार. 4 धावा. थँक्यू. 5 मध्ये 13. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 13 धावा धापलकार. वेगवान सुरुवात आहे आणि सुरुवात करायची होती या प्रकारेच. कुठे चेंडू कट करण्याचा प्रयत्न. झेल सुटलाय की मॅच सुटले परंतु चेंडू झेल सुटून डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. सी मारे का पार. 1 2 3 4 असे बरेच टप्पे घेता चेंडू अखेरकार 4 धाब्यांसाठी गेला. येस पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 17 धावा धापलकावर.
चेंडूचं थँक्यू. काय जबरदस्त सुरुवात आहे पहा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चौकार, नो, सिंगल, ओव्हर थ्रो, विकेट, बरंच काय घडलं होतं. जेवणाचं जेवण आलंय तर सर्वांना विनंती की आपण जेवण घ्यायचंय. चला दुसरा षटक मार्गस्थ. ओ हलक्यात सौदा गेलाय. फेकी, ओ मिस, पुन्हा मिस. ना मुन्ना ना समोर 3-3 यष्ट्या कशा मिस होऊ शकतात. 2 धावा आल्यात पहिल्या चेंडूवर. ओव्हर थ्रोच्या रूपाने अजून एक धाव आली. पहा जेवण आलं गेलंय तर आयोजकांना सर्वांना विनंती की आपण जीवनाचा आस्वाद घ्यायचा आहे. सोहेल, आता सोहेलला कसं करायचंय. सोहेल आले. सोहेल ट्वेंटी रन 20 धावा. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 21 धावा, 21 रन ऑन द बोर्ड. सोहेल पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ वेगवान वेगवान चेंडू. अकुटपदा चेंडू नाही तर ब्लॉकचा मारा पूर्णपणे केला होता नगरकार. टाट बॉल, निर्धाव चेंडू होता. इतक्या वेगाने चेंडू हाताळला होता. पुन्हा एकदा सोहेल. ओ पुन्हा मिस, पुन्हा मिस. पहा हे तो कमबॅक आहे. खऱ्या अर्थानं कमबॅक कुठे करायचंय, कोणाच्या विरोधात करायचंय, कोणाच्या अगेन्स्ट करायचंय, सर्व गोष्टींचा आता विचार केला गेला नाही. लगातार 2 वाईट, 2 निर्धाव चेंडू. 1.5 चेंडूचा खेळ झाला. 21 रन ऑन द बोर्ड. जेवणाची सोय आले तर सर्वांनी जेवून घ्यायचंय. लास्ट बॉल काय जबरदस्त. ओ कुठे चेंडूला कल्ट केलंय. केवबरला क्षेत्र त्या ठिकाणी येतोय परंतु कोण पकडणार. आणि एका बराच उशीर झाला. चला 2 चेंडूंचा खेळ संपतोय. 22 धावा. 22 1 रन शॉर्ट आहे. एक मिनिट पंच थांबायचं आहे. 1 मिनिट. ओके 2 षटकांचा खेळ 24 धावा झाला. 24 रन. चला शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ जिकडे 6 चेंडूचा खेळ येणार. पहिला बॉल ओ मिस. बॅकफुटला जायचं होतं. चेंडू थोडासा खाली राहिला. नगरकार
बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू 24 धावा दाखल शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढे खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला ट्राय केलं चेंडूला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न फेकी वेगवान. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नॉट आउट. त्वरित डिसिजन आमच्या पंचांनी दिले गेले नखेरकार. 2 धावा या दुसऱ्या चेंडूवर आल्या गेल्या. 26 रन 26 धावा डबल कव्हर. शेवटचे 4 चेंडूचा खेळण्याचे कुलदीप 11 समोर आयोजक 11. हे बॅटल आहे आणि बॅटल मध्ये बघूया कुठला संघ कोणाच्या गेस कशा प्रकारे खेळणार आहे. बॅकफुटला गेले. कव्हरला क्षेत्र निवडले त्या ठिकाणी. परंतु 1 बाउन्स चेंडू जातोय तोपर्यंत पुन्हा एकदा तेच घडले. 2 धावा डबल कव्हर. 28 रन. पहा पुरपाड्याचं मैदान आणि या मैदानाने भरपूर काही या खेळाडूंना बाहेर केले, इकडे पुढे नेलंय. त्यामुळे खऱ्या अर्थानं या मैदानावर प्रत्येक खेळणाऱ्या खेळाडूचा इतिहास जो घडला गेलाय. ओ मिस पुन्हा मिस. डॉट निर्धाव चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थानी जुनेत आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त 4च धावा दिल्यात. 28 रन ऑन द बोर्ड. जुनेत पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस चाललाय. पाठीमागे चेंडूला अडवलंय. चांगली फिल्डिंग परंतु एकच धाव. लास्ट बॉल. येस शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 29 धावा दाखल 2.5 चेंडूचा खेळ झाला. काय जबरदस्त गोलंदाजी पहा. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये या प्रकारची गोलंदाजी करणं ते पण सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना सोपं नाहीये. लास्ट बॉल. 39 रन ऑन द बोर्ड. हलक्या हाताने चेंडूला ट्राय केले गेले. कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्राच्या काय एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न पैकी वेगवान. ओ दुसरी धाव घेता काय घडलंय. येस आउट. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपतो. 30 धावा दाखल करून 31 धावांचं टार्गेट जे सेट केले गेलंय आयोजक 11 या संघासमोर. कुलदीप 11 या संघाने. इनिंग ब्रेक आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. ऑफिशियल पंचाकडे ऑलरेडी पोहोचले. ओके थँक्यू. येस थँक्यू. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही कोणाची मॅच आहे. नागेश 11 समोर IMV 11. दोन्ही कॅप्टन या. नागेश 11 समोर IMV 11.
चला चर्चा झाली असेल तर पंच लगेचच त्वरित मॅच चालू. बॉल पंचांकडे दिल्यात नाही दिले का? बॉल चेंडू कुठे कोणाकडे आहे? ओके गणपती बाप्पा जेवणाची सोय चालू आहे. खेळाडूंनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जो कोणी खेळाडू बाकी असेल जेवायचा त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. चला शाकीर आणि सोहेल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल तर शेहबाज ऑल सेट 31 इज अ टार्गेट आणि जे टार्गेट आयोजक 11 संघासमोर कुलदीप 11 या संघाने ठेवलं गेले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आमचे पंच रेडी ऑफिशियल त्यानंतर बॅटर बॉलर रेडी सर्व काही रेडी आहे. नगरकार पहिला बॉल साठी शेहबाज तयार होते. पहिला बॉल 31 इज अ टार्गेट. पहिला बॉल ओ मिस 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 मोठा फटका मारायचा होता परंतु चेंडू थोडासा हल्लीवर पद्धतीने बॅट वर आला त्यामुळे बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडू पहिलाच बॉल डॉट. पुन्हा एकदा शेहबाज सज्ज होतोय. 31 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले. अकुटपदा चेंडू शॉट ऑफ फुल पॉवर पुल साइडला लॉप केलंय. चेंडूला पाठवलं सेमीमार्ग पार. शाकीरच्या बॅट मध्ये ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक्यू. चला प्रथमेश या मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता मिस्टर प्रथमेश. चला प्रथमेश आपण या. एका चेंडू एक षटक एक धाव 2 गडी बाद या प्रकारचं षटक टाकलं होतं आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता त्यामुळे पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ मिस फटक्यात तोच एक्झिक्यूट करायचा होता परंतु प्रॉपर टायमिंग नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही त्यामुळे लेग वाईज आणि वाईजच्या रूपाने धावसंख्या दाखल येते. पहा 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ चाललाय. 7 धावा दाखल 31 इथं टार्गेट चालला. आमच्या मुख्यमंचावर कॅमेरा येऊ दे जिकडे प्रथमेश आला गेला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे प्रथमेशला. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा दाखल कव्हर. पहिले षटक मार्गस्थ 31 इथं टार्गेट आयोजक 11. फुल टॉस चेंडूला काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट. कुठलाच क्षेत्र त्या ठिकाणी नाहीये. चेंडू 1 बाउंस सी मार्ग पार चौकार 4 धावा. थँक्यू टू पहा फुल टॉस चेंडू कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. प्रॉपर टायमिंग दिशा देण्याचा प्रयत्न कव्हरला कुठलाच क्षेत्र नव्हता आणि 1 बाउन्स चेंडू चौकारासाठी गेला. पहा 11 धावा दाखल करते. 31 धावांचा पाठलाग. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. वेगाने सुरुवात झाली आणि आता अडचणी वाढल्यात. शाबाज कदाचित विचार करत असेल की या धावा साठी ब्रेक थ्रू कधी येणार. ब्रेक थ्रू लगावणार कोण आणून देणार कोण या गोष्टीचा आता विचार करावा लागणार आहे. पुन्हा एकदा शाबाज सज्ज होतोय.
ओ रिव्हर्स साठी बरा समेत पाठीमागे आलाय. जेल टिपला. विकेट 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 पाहिजे जरा तो विकेट आला गेलाय. गॉन. थँक्यू मॅन ऑफ द मॅच. येस मॅन ऑफ द मॅच आमच्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय की प्रथमेश ठरला होता मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याने फक्त एका धावाचं षटक टाकलं होतं 2 गडी बाद. याचा प्रथमेश ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. पहा इकडून ब्रेक थ्रू हवा होता आणि तो सोहेलला बाद व्हावं लागला. खेळकार पहिल्या विकेटचं पतन. पाहता खऱ्या अर्थानं नवीन बॅटर झोनत आला गेला. इकडे इक्वेशन काय आहे 11 मध्ये 13 मध्ये 20 21 या मॅच मध्ये राहिले गेले. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा शाहबाज ज्याने आता शाबासाची कामगिरी करून अखेरकार विकेट आणून दिला होता. 11 एक गडी बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन हलक्यात पाठीमागे चेंडूला केला गेलाय. ओ मिस. तिकडे सुद्धा चेंडू सोडला गेलाय. त्यामुळे जिकडे एकाच्या बदल्यात 2 नगरकार पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 13 दबा डबल कव्हर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला 12-18चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. यस डीजे. थँक्यू. इक्वेशन काय 12 मध्ये 18 नवीन बॉलरचं नाव राहुल. येस राहुल आला गेलाय ना. आता 12-18चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. आता शाकीर जुनेद यावर जितकी जबाबदारी तितकी राहुलवर सुद्धा आहे. या अर्थानं या षटकामध्ये खऱ्या अर्थानं या मॅचचा रिझल्ट लागणार आहे. 12-18चं इक्वेशन. पहिला बॉल. ओ पहिला बॉल मिस. येस पाठीमागे टिपला जेल. विकेट आणि अजून एका विकेटचं पतन. गॉन. थँक्यू आपण पाहू शकतो. धन्यवाद डीजे. धन्यवाद. थँक्यू डीजे. पहा आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता डीबी नेटवर्क टीम आणि अंदाजच्या हंगामामध्ये खूप चर्चेचा विषय राहिला गेलाय. डीबी नेटवर्क कडून काय जबरदस्त कामगिरी करते. पहा दसऱ्या दिवशी नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावर या डीबी नेटवर्कची अनाउन्समेंट झाली होती की काहीतरी अंदाजच्या हंगामामध्ये नवीन पाहायला मिळेल आणि ज्या प्रकारचं जे केलं गेलंय ना खरोखरच मानावं लागणार आहे. डीबी नेटवर्कला स्वतः ग्राफिक्स नवीन बनवल्या गेल्यात आणि त्यामधून जे नवीन स्कोर कार्ड त्यांनी सुद्धा तयार केले गेले. ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न. लॉंग ऑन की लॉंग ऑफ. कोण पकड. ओ झेल सुटलाय. आता लॉंग ऑन क्षेत्रस्थानी झेल सुटला गेला. बॅक टू बॅक विकेट राहण्याची शक्यता इकडेच राहिली गेली. 70K सबस्क्रायबर आहेत आतापर्यंत डीबी नेटवर्कची आणि आतापर्यंत आपण पाहू शकतो की लाईव्ह ही प्रेक्षक किती पाहतायत. 3000 व्ह्यू या स्पर्धेसाठी गेले आहेत. क्या बात आहे. पहा यासाठी चर्चेचा विषय राहिला ना अंदाजच्या हंगामामध्ये डीबी नेटवर्कचा.
आणि ज्या प्रकारची कामगिरी करतोय तर प्रवीण पाटील आणि त्यानंतर धनंजय मांगेला आणि संपूर्ण डिबे नेटवर्कची टीम खरोखरच मानावं लागणार आहे. त्यांची क्वालिटी त्यांची ताकद आहे आणि ती ताकद पूर्णपणे त्यांनी दाखवली गेली या अंदाच्या नवीन हंगामामध्ये. थँक्यू. कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला आमच्या ऍक्शन रिप्ले मध्ये डीप नेटवर्कवर. फटका प्रॉपर टायमिंग कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि त्या ठिकाणी कुठलाच क्षेत्र नव्हतं. नकीर खान चेंडू चौकारासाठी गेला. 5 धावफलक किती 19 धावा 1.4 चेंडूचा केला. राहुलचं षटक या अगोदर चांगलं होतं परंतु आता चौकार आला गेलाय आणि सलीमच्या बॅट मधून तो चौकार आला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक क्षेत्राच्या त्या ठिकाणी नाही. ओ व्हाट अ कॅच, व्हाट अ ब्युटिफुल कॅच. मॅग्निफिसंट जेल. येस, एका हाताने जेल टिपला गेलाय. थँक्यू डीजे, थँक्यू. ऍक्शन रिप्ले महत्वाचा आहे टीपी नेटवर्क वर. ऍक्शन रिप्ले. येस, काय घडलं, कधी फटका एक्झिक्यूट केला, कुठल्या पोझिशन मध्ये तो क्षेत्र होता आणि क्षेत्राने बरोबर त्या चेंडू निवडलं नाही कारण एका हातामध्ये तो जेल टिपला होता. पहा, तिसरा गडी बाद झाला. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. 19 धावा डबल कव्हर. आता इक्वेशन काय आहे, सिराज आला गेलाय नवीन बॅटर. 7 मध्ये 12 हे इक्वेशन मॅच मध्ये राहिले गेले. पहा, विकेट दुसऱ्या षटकामध्ये संपूर्ण खेळ बदलला आणि राहुलला ते काम करायचं त्यांनी आता राहुलने त्या षटकामध्ये काम करून दिलंय. आता इक्वेशन काय बनलंय, मॅच होती कुठे, मॅच आले कुठे, मॅच बनले कुठे, या गोष्टी सर्व आता विचार करावा लागणार आहेत. 1.5 चेंडूचा खेळ झाला. 19 धावा फलकावर 3 गडी बाद. काय जबरदस्त गोंधळ आहे. राहुलच्या पत्क त्या षटकाने 6 धावा आल्यात आणि 2 गडी बाद. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन 19 रन ऑन द बोर्ड. 31 इज टार्गेट. पुन्हा एकदा ओ बॅटची टॉप पिच. पाठीमागे चेंडू जातोय, कुठलाच क्षेत्र नाहीये. ओ हो, मोमेंटमला शिफ्ट करणारा हा चौकार आहे. आता यामध्ये कोणाची चुकी आहे ना, होणार नाही. इसमें किसी की गलती नाहीये. ऍक्शन रिप्ले महत्वाचा आहे. काय घडलं तर बॅटची टॉप एज, चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार. 4 धावा. आता इक्वेशन काय आहे, 6 मध्ये 8. येस, या इकडे डीजेला चला, जेवण सुरू आहे. ज्या कोणाला जेवायचं असेल तर जेवून घ्या प्लीज. जेवण पाठीमागे आहे. ज्या कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे त्याने घेऊ शकता. पहा, आता इक्वेशन काय आहे, 6 मध्ये 8 इक्वेशन आहे. चला, 23 धावा. 23, 6 मध्ये 8. पहिला बॉल. ओ कट करायचा, पाठीमागे कट केला, चेंडूला तिकडे बसवट लागला. पहा, शेवटच्या अंतिम षटकामध्ये बॅटची एज निघून चेंडू निघून गेला होता तो चौकारा दरम्यान. तो चौकाराने कुठेतरी आयोजक 11 संघाचे जी मॅच संपूर्ण निघून गेली होती ती कुठेतरी मॅच आता मॅच मध्ये आले गेले आणि आता पहिल्या चेंडूवर सिंगल आले गेले. 24 धावा
फलकावरती आहेत. कुलदीप आला गेलाय. कुलदीप आता काय करतोय? सर्वांच्या नजरा कुलदीपवर आहेत, परंतु साईराजवर सुद्धा आहेत सर्वांच्या नजरा. कुलदीप समोर, साईराज बॅटल आहे आणि बॅटल मध्ये कोण जिंकणार? आता 5-7 या मॅच मध्ये राहिले गेलंय. कुलदीप सज्ज होतोय. हो, पाठीमागे चेंडूला कट केलं गेलंय. पुन्हा तेच मिस आउटफील्ड खूप वेगाने आहे. चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. पहा काय घडलं होतं. थर्डमॅनला कट केला गेला होता पाठीमागे इतक्या वेगाने आउटफील्ड आहे ना की तिकडे 3 खेळाडू सुद्धा चेंडूला पकडू शकत नाही. इतक्या वेगाने आउटफील्ड आहे. आता अडचणी वाढल्यात. शेवटचा चौकार आठवावा लागेल दुसऱ्या षटकातील. त्या चौकाराने संपूर्ण खेळ बदलला आहे. आता इकडे 4-3चं इक्वेशन आहे. अटॅकिंग फिल्डिंग लावणं गरजेचं आहे. अटॅकिंग फिल्डिंग इकडे एखादा डॉट, एखादा विकेट, यासाठी अटॅकिंग फिल्डिंग कुलदीपला लावणं गरजेचं आहे. 4-3चं इक्वेशन. हो, पायावर आदललाय. यासाठी म्हटलं होतं अटॅकिंग फिल्डिंग, यासाठी उल्लेख झाला होता, परंतु लेग बायच्या रूपाने धावसंख्येचा अप्पल करते. आता 3-2चं इक्वेशन. पहा, 3 मध्ये 2 या इक्वेशनला मॅच आणून सोडले. काय जबरदस्त कामगिरी सर्वांच्या साईराजवर होत्या. साईराजच्या बॅटमधून 2 चौकार महत्वाचे आले आहेत. सर्व जमेची बाजू आयोजक केलेल्या संघासाठी ठरली गेले. आता जुनेद काय करणार आहे? जुनेदला आता ते सिंगल साठी काम करावं लागणार. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेले. आता 3-2 इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. पुढे खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला हलक्या हाताने ड्राईव्ह केले. मॅच फिनिश. येस, मॅच फिनिश. सामना जिंकलाय आयोजक 11 संघाने आणि पराभवाची चावी जाते कुलदीप 11 संघ. हॅलो यस, थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब, आपल्याला विनंती करतो आपण मंचाच्या दिशेने यायचंय. रुपेश पाटील साहेब ह्याच विभागातील एक गोड असं व्यक्तिमत्व, यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीने एक शुभ सत्कार, गोड सत्कार करण्यात येईल. आपण मुख्य मंचावर आपण पाहू शकतोय, डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळत आहे एक मुख्य सत्कार. अर्थातच रुपेशजी पाटील साहेब यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीने एक मायेची शाळ